पाहुयात पुढची बातमी. रुपाली चाकणकर यांनी दाखल केलेल्या एफआयआर क्रमांक 113/2026 मधील आरोपींबाबत आता महत्त्वाचं स्पष्टीकरण समोर आलंय. 19 जणांविरोधात एफआयआर अशी चर्चा होत असली तरी एफआयआरच्या कॉलम 7 मध्ये आरोपी म्हणून केवळ 2 व्यक्तींची नाव असल्याची माहिती ॲडव्होकेट जतीन आढाव यांनी दिली आहे. सुषमा अंधारे, ॲडव्होकेट रुपाली पाटील आणि दीपाली सय्यद यांची नावं आरोपी म्हणून कॉलम 7 मध्ये नसून ती तक्रारदारांच्या कथनात कॉलम 12 मध्ये असल्याचं आढाव यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे संबंधित व्यक्तींना सरसकट एफआयआर मधील आरोपी किंवा 19 आरोपींपैकी संबोधनं दिशाभूल करणारं ठरेल असं स्पष्टीकरण त्यांच्या वतीनं देण्यात आलंय. ॲडव्होकेट जतीन आढाव, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे आणि दीपाली सय्यद यांचे हायकोर्टातील वकील. काल बरेच मीडिया रिपोर्ट्स बघितले की 19 जणांवर रुपाली चाकणकर यांनी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे आणि सायबर पोलिसांनी तो गुन्हा एफआयआर स्वरूपात नोंदवला आहे. परंतु मला हे सांगायचंय की ती एफआयआर मी काल विश्लेषण केलं, ती एफआयआर जी आहे त्यामध्ये फक्त 2 आरोपी मंगेश गोरे आणि सपना राजपूत यांची नावं दिलेली आहेत. त्यापुढे जस्ट व इतर असा शब्द वापरला आहे. हे तुम्हाला एफआयआरचा कॉल